येत्या 5 मार्च पासून लोहारडोंगरी येथील लोहखान प्रकल्पाची वन्यजीव विषयक परवानगी नाकारावी, यासोबतच मानव वन्य प्राणी संघर्ष जो चंद्रपूर जिल्ह्यात वाढलेला आहे त्याच्या 16 अत्यंत महत्त्वाच्या मागण्यांना घेऊन हे अन्नत्याग सत्याग्रह करण्यात येणार आहे। तर चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा म्हणून जसा आज आपण ओळखतो तसा सर्वाधिक वाघ मानव संघर्ष असणारा हा जिल्हा आहे। मागल्या 5 वर्षात 200 लोकांचा मृत्यू झालेला आहे। मागल्या कॅलेंडर वर्षात 47 लोकांचा मृत्यू आहे आणि ज्या भागात ही लोहखान प्रस्तावित आहे तिथे 18 लोकांचा मृत्यू झालेला आहे। एकंदरीत आपण जर विचार केला की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये संविधानाने दिलेला जगण्याचा अधिकार कलम 21 नुसार तोच कुठेतरी बाधित होत आहे। एकीकडे संघर्ष कमी करण्याच्या उपाययोजना करण्याच्या सोडून त्या ठिकाणी जर कॉरिडॉर मध्ये ही लोहखान आपण प्रस्तावित केली असेल तर निश्चितच वाघ मानव संघर्षामध्ये जे आजपर्यंत मृत्युमुखी पडलेले आहे ते फक्त 200 व्यक्ती नाही आहे, ते 200 परिवार आहे। त्यांचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे आणि भविष्यामध्ये हा संघर्ष होऊ नये म्हणून लोहारडोंगरीचा खान प्रस्ताव असेल किंवा मानव वन्य प्राणी संघर्षाच्या अनुषंगाने शासनाकडे जो पाठपुरावा चालू आहे, शासनानेच निर्णय दिलेले अनेक ज्या मागण्या आहेत त्या 16 मागण्यांना घेऊन हे उपोषण आंदोलन करण्यात येणार आहे। 40 किलोमीटर आम्ही ही विनवणी करताय की ज्या ठिकाणी एकतर ब्रह्मपुरीचं जंगल हे स्कॅटर्ड आहे, तुकड्या तुकड्यामध्ये विभागलेला आहे आणि कॉरिडॉर जो आहे वन्य प्राण्यांचा तो सुद्धा बॉटल नेक झालेला आहे। जितना हा कॉरिडॉर महत्वाचा आहे तो 40,000 हेक्टरचा एकमेव पॅच आहे आणि त्याच ठिकाणी त्याच्या मध्यभागी ही खान प्रस्तावित असल्यामुळे आणि एखाद्या मोठ्या क्षेत्रांना जोडणारा जंगलच उद्ध्वस्त जर होणार असेल तर भविष्यामध्ये व्याघ्र संवर्धन असेल आणि संघर्ष जो वाढीचे कारण असेल ह्या दोन्हीसाठी पूरक असणार नाहीये। म्हणून राज्य वन्यजीव सल्लागार मंडळ असेल, राष्ट्रीय वन्यजीव सल्लागार मंडळ असेल, यांची ही प्राथमिक जबाबदारी आहे की हे व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीने ही खान नाकारली गेली पाहिजे आणि आम्ही उद्योग सल्लागार मंडळ आहे अशी भूमिका घेता कामा नये।